नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण निरोगी कसं राहावं याविषयी थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवतो. खरं तर सुदृढ राहायचं असेल तर आयुष्यात सकारात्मकता असणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि सकारात्मकता सुरू होते ती गोड स्माईलपासून, अर्थात आपल्या हास्यापासून. कोणाला नाही असं वाटत की आपलं हास्य हे छान आकर्षक असावं, आपली स्माईल क्यूट असावी. आज आपण आपलं हास्य अधिक आकर्षक कसं करता येईल, आपली स्माईल अधिक आकर्षक कशी करता येईल याविषयीच मार्गदर्शन मिळवणार आहोत. आजचा आपला विषय आहे सदाबहार हास्य सर्वांसाठी. आणि ज्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पुण्यातील प्रसिद्ध ऑर्थोडॉन्टिस्ट आणि स्माईल स्पेशालिस्ट डॉक्टर प्रियंका सावकार नवले. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. सुरुवातीला आपल्याला डॉक्टरांची ओळख करून देते. खरं तर त्या पुण्यात अतिशय नावाजलेल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीतून BDS ही पदवी डिस्टिंक्शन मधून संपादित केलेली आहे. MDS हे पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी ऑल इंडिया एंट्रान्स मधून उत्तीर्ण होऊन 2011 साली बँगलोर युनिव्हर्सिटी मधून संपादित केलं. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. अनेक कॉन्फरन्सेसमध्ये त्यांना बेस्ट पेपर आणि बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशनचा अवॉर्ड मिळालाय. पुण्यात गेल्या 15 वर्षांपासून ते रुग्णसेवा देत आहेत. पुण्यातील 35 पेक्षा अधिक डेंटल क्लिनिकच्या अनेक रुग्णांवर त्यांनी ब्रेसेस ट्रीटमेंट केलेले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून त्या विद्यार्थ्यांसाठी शिकवण्याचं सुद्धा कार्य करतात. सध्या त्या यशवंतराव चव्हाण डेंटल महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. 2018 साली झालेल्या PhD एंट्रान्स एक्झाममध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 2017, 2018 आणि 2019 या तीनही वर्षांमध्ये त्यांना ऑर्थोडॉन्टिस्ट ऑफ द इयर, आउटस्टँडिंग डेंटिस्ट ऑफ द इयर, हेरोइक डेंटिस्ट ऑफ द इयर या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. त्यांचा डेक्कन डेंटल क्लिनिक हे पुण्यातलं अतिशय नावाजलेलं क्लिनिक आहे. उपचार केलेल्या त्यांचे जे रुग्ण आहेत आजवरचे, त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे त्यांना टॉप रेटेड आणि मोस्ट रिव्ह्यूड क्लिनिक म्हणून त्यांचं ओळखलं जातं. त्यांच्या या क्लिनिकमध्ये लेझर्स, इनव्हिजिबल ब्रेसेस, डेंटल इम्प्लांट्स, डेंटल अलायनर्स अशा आधुनिक उपचार पद्धतीने उपचार केले जातात. डेक्कन डेंटल क्लिनिक इथे डॉक्टर प्रियंका या आपल्या रुग्णांसाठी नेहमीच हजर असतात, तत्पर असतात. अगदी सर्वसामान्य व्यक्तीपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जणांना डॉक्टर प्रियंका यांनी परफेक्ट स्माईल डिलिव्हर केलेली आहे. डेंटल टुरिझमद्वारे त्यांनी अनेक फॉरेनर्स, NRI पेशंट्सची ट्रीटमेंट सुद्धा अगदी अल्पावधी काळात पूर्ण केलेली आहे. स्माईल फॉर ऑल हाच त्यांचा मोटो आहे, जो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्या नेहमीच धडपडत असतात. त्यांच्या या यशस्वी वाटचाली त्यांच्या क्लिनिकमधील सर्व टीम मेंबरचा अगदी मोलाचा वाटा आहे असं त्या वारंवार सांगतात. बेस्ट क्लिनिकल टीम, बेस्ट डेंटल क्लिनिक आणि बेस्ट ब्रेसेस क्लिनिक ऑफ महाराष्ट्र असे अनेक पुरस्कार त्यांच्या डेक्कन डेंटल क्लिनिकला मिळालेले आहेत. आणि विशेष म्हणजे या क्लिनिकमध्ये 10हून अधिक BDS आणि MDS डॉक्टर्स अगदी अविरतपणे कार्यरत आहेत. डॉक्टर प्रियंका यांचं स्वतःच डायग्नोसिस सेंटर हे असल्यामुळे या क्लिनिकमध्ये ॲक्युरेट डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट प्लॅनिंग करणं त्यांच्यासाठी अगदी सहज होतं. आता आपण आपलं स्माईल अधिक आकर्षक कसं करता येईल हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. खरं तर सुरुवातीलाच आम्हाला सांगा डॉक्टर, की मुळात हास्य खुलवणाऱ्या ज्या कोणत्या ट्रीटमेंट्स असतात त्या नेमक्या कोणासाठी असतात आणि त्या कधी करता येणं शक्य असतं? ओके. हास्य खुलवणं, ज्याला आपण स्माईल डिझायनिंग म्हणतो किंवा स्माईल मेकओव्हर म्हणतो, याला वयाची कुठलीही मर्यादा नाही आहे. अगदी लहान बच्चूंपासून अडल्ट्समध्ये स्माईल डिझायनिंग हे करता येऊ शकतं. जर आपल्याला स्माईल डिझायनिंग करायचं असेल तर पहिला प्रश्न येतो ते का करावं. दातांचा रोल दिसण्यासाठी महत्त्वाचा आहे, त्याच वेळेला दात हे खाण्यासाठी वापरले जातात, बोलण्यासाठी वापरले जातात आणि थर्ड असतं ते सायकोसोशल डेव्हलपमेंट. दात हे दिसण्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण हसताना दातांचा रोल फार महत्त्वाचा असतो आणि तुमचं जर हास्य चांगलं असेल तर ऑब्व्हियसली तुमचा चेहरा हा खुलून दिसतो आणि तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसते. म्हणून सुंदर दिसण्यासाठी स्माईल मेकओव्हर किंवा स्माईल डिझायनिंग करावं. सेकंड मी म्हणेल की हे का करत असतो आपण, जेव्हा तुमचे दात खूप वेडेवाकडे असतील किंवा तोंडाच्या बाहेर येत असतील तर अशा वेळेला बऱ्याच पेशंटला बोलताना कॉन्फिडंटली बोलता येत नाही. अशा वेळेला स असे उच्चार करत असताना तोंडातून थुंक जास्त प्रमाणात बाहेर येते, कधी कधी तोंडातून हवा जाते आणि पेशंटचा कॉन्फिडन्स कमी होतो. त्यामुळे स्पीच चांगला डेव्हलप करण्यासाठी स्माईल मेकओव्हर करणं फार गरजेचं आहे. अजून मी म्हणेल की दातांचा उपयोग अन्न चावण्यासाठी पण फार महत्त्वाचा असतो. पुढच्या दातांनी आपण अन्न कट करत असतो आणि मागच्या दातांनी आपण अन्न हे ग्राइंड करत असतो. अशा वेळेला जर दातच तोंडात नसतील किंवा पुढचे दात मिसिंग असतील तर अशा वेळेला अन्न कट करणं आणि ग्राइंड करणं हे फार डिफिकल्ट होतं. त्यामुळे ही स्माईल मेकओव्हर करावा
करावा. आणि थर्ड, जसं सायकोसोशल डेव्हलपमेंट म्हणजे ज्या पेशंटचे दात व्यवस्थित नसतात, काळे असतात किंवा मिसिंग असतात किंवा पुढच्या दात खूप जास्त प्रमाणात बाहेर आलेलं असतं, अशा पेशंटला इवन जॉब अप्लाय करताना असं वाटतं की त्यांच्यात काहीतरी कमी आहे. फक्त इश्यू मायनर दातांचा असतो. त्यांचं सायकोसोशल डेव्हलपमेंट ही कुठेतरी हॅम्पर्ड होत असते. तर ती डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी स्माईल मेकओव्हर करावा. आता हा कुठल्या प्रॉब्लेमसाठी करता येतो, तर जर तुमचे दात खूप जास्त प्रमाणात पुढे असतील किंवा दात हे वेडेवाकडे असतील किंवा वरचे दात आणि खालच्या दातांमध्ये खूप गॅप असेल आणि ज्यामुळे जीभ 2 दातांच्या मध्ये राहत असेल त्यासाठी, किंवा पुढचे दात जर मिसिंग असतील किंवा दात खूप जास्त प्रमाणात काळे पडलेले असतील जे ब्रश करून साफ होत नसतील, किंवा काही पेशंटच्या हिरड्या ह्या वेड्यावाकड्या असतात किंवा हिरड्या ह्या जास्त प्रमाणात काळ्या झालेल्या असतात, असल्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी स्माईल डिझायनिंग हे करता येतं आणि त्याला वयाचं कुठलंही बंधन नाही आहे. वा, अगदी सुंदररित्या तुम्ही पटवून दिलं हे की प्रत्येक व्यक्तीचे दात खूप महत्वाचे असतात, कारण जी स्माईल येते समोरच्या व्यक्तीकडून त्याच्यावरूनच कळतं, तिची वाईब कळते, पर्सनॅलिटी कळते. आणि शिवाय आपण डॉक्टर नेहमी सांगत असतात की अन्न सकस असावं आपलं, त्यातून जीवनसत्व मिळत असतात, म्हणून प्रत्येक घास हा 32 वेळा चावून खावा. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं आपली 32शी ही उत्तम असायलाच पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, आपण म्हणालात की अगदी लहान बाळांवर सुद्धा तुम्ही डेंटल ट्रीटमेंट करता. मुळात जे शालेय जीवनातलं वय असतं किंवा अगदी 11वी-12वीचं वय असतं ते म्हणजे आपल्या वाढीचं वय असतं मुलांच्या. त्याच्यामध्ये प्रत्येक अवयव हा पूर्णपणे वाढलेला नसतो. अशा वेळेला त्यांच्या दातांवर कुठल्या ट्रीटमेंट करता येतात? जर दातांच्या ट्रीटमेंट छोट्या बच्चूंचा आपण जर विचार केला तर मी अगदी विषयी बोलताय तुम्ही? अगदी लहानपणापासून, नवजात बाळापासून पण. जर 6 महिन्याचं बाळ असेल तर त्यावेळेला त्या बाळाच्या तोंडामध्ये पहिला दात हा आलेला असतो. ओके, पण आपण ब्रश इंट्रोड्यूस करताना बाळाचा तो 1.5 वर्षाचा झाल्यावर देतो. अशा वेळेला त्याच वेळेला सुती कपड्याने बाळाचे दात साफ करता येतात किंवा फिंगर ब्रश येतात ज्याच्या साहाय्याने आपण बाळांचे दात क्लीन करू शकतो. तर दात क्लीन ठेवून सुद्धा दातांचं आरोग्य आपल्याला चांगलं राखता येऊ शकतं. दुसरं असतं की अशाच बाळांमध्ये थोडे मोठे झाल्यावर बऱ्याच वेळा न विचार करता बॉटल ही दिली जाते. जे पेशंट किंवा जे बाळं बॉटल फीडिंग करतात, बॉटलने दूध ओढतात, त्यांचं मेकॅनिझम आणि ब्रेस्ट फीडिंगचं मेकॅनिझम हे टोटली डिफरंट आहे. जेव्हा ब्रेस्ट फीडिंग केलं जातं तर सकलिंग वापरलं जातं, पण जेव्हा पेशंट किंवा बाळं बॉटलने दूध पितात त्यावेळेला ते सकिंग करतात. अशा वेळेला वरच्या आणि खालच्या दातांचा प्रेशर आणि त्यामुळे होणारी त्यांची ठेवण ही विचित्र होते आणि दात मोठ्या प्रमाणात पुढे येतात. ह्याच बच्चूंमध्ये मी म्हणेल 3 ते 5 वर्षाच्या वयाच्या बच्चूंमध्ये अनेक वेळा त्यांना तोंडामध्ये अंगठा घालण्याची सवय लागते. तोंडामध्ये अंगठा घातल्यामुळे वरचे दात हे पुढे येतात, खालचा जेव्हा मागे जातो आणि पेशंटचा चेहरा 10 वर्षाचा झाल्यावर कुरूप दिसायला लागतो. ऍक्च्युली ह्या हॅबिट पेशंटच्या 5 वर्षाच्या आतच ब्रेक झाल्या पाहिजे. ह्या जर हॅबिट ब्रेक नाही झाल्या तर पुढे त्याचे दुष्परिणाम फार असतात. हॅबिट्समध्ये मी अजून म्हणेल बऱ्याच वेळा बच्चू तोंड उघडं ठेवून बसत असतात, त्यांना भरपूर वेळा सर्दीचा त्रास होत असतो. पण अशा वेळेला तोंड उघडं ठेवण्याच्या छोट्या सवयीमुळे मोठेपणी हेच पेशंट कुरूप दिसू लागतात, कारण गालांचा पूर्ण वेळ प्रेशर दातांवर पडतो आणि दात मोठ्या प्रमाणात पुढे येतात. तर हॅबिट ब्रेकिंगची सवय. नंतर मी म्हणेल की दात ओरल हायजीन मेंटेन करण्यासाठी जर त्यांना व्यवस्थित ब्रश करता येत नसेल तर एव्हरी 6 मंथ्स किंवा इयरली वन्स डेंटिस्टकडे जाऊन व्यवस्थितपणे दात साफ केले जाऊ शकतात. थर्ड, दात किडायला नको म्हणून फ्लोराईड ॲप्लिकेशन नावाची एक छोटीशी प्रोसिजर असते, ज्याचा एक लेअर बच्चूंच्या दातांवर दिल्यावर दात त्यांचे किडण्यापासून वाचवता येतात. जर दात किडण्यापासूनच वाचवले तर पुढे जाऊन त्यांना मोठ्या ट्रीटमेंटची गरज पडत नाही. तर हा एक प्रश्न झाला. चौथं मी म्हणेल जेव्हा दात वेडेवाकडे यायला सुरुवात होते तेव्हाच ब्रेसेस लावून दात अलाइन करता येतात. अजून छोट्या बच्चूंमध्ये जेव्हा दात किडायला सुरुवात होते तर कंपोजिट फिलिंग नावाची एक छोटीशी प्रोसिजर असते, जिला हार्डली 5 ते 10 मिनिट लागतात, ज्याच्या सहाय्याने कीड काढून दात हे रेस्टोर्ड केले जातात. तर ह्या छोट्या प्रोसिजरने छोट्या बच्चूंमध्ये स्माईल डिझायनिंग आपल्याला करता येऊ शकतं किंवा पुढे होणारे मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला टाळता येऊ शकतात. पण प्रश्न असा येतो की हे ज्या लहान बाळांवर ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्या शस्त्रक्रियाच केल्या जात असतील ना दातांच्या? नाही, या मायनर डेंटल प्रोसिजर आहे. यासाठी आपण कुठला एनेस्थेशिया वगैरे देत नसतो. त्यांना दुखत नाही, वेदना नाही. यामध्ये कुठल्याच प्रोसिजरमध्ये लोकल एनेस्थेशिया सुद्धा इंजेक्ट केला जात नाही, त्यामुळे या पेनलेस प्रोसिजर आहे. अच्छा, वा, मग ठीक आहे. आता ना आपण जरा मोठ्या बाळांविषयी बोलूया
जे टीनेजर्स असतात, नुकतेच कॉलेजला जायला लागलेले हा, असतात, हा. जरा जग कळायला लागलेलं असतं, त्यामुळे कळतं की आपली स्माईल छान नाहीये, आपल्या हातात वाकडाचे, हे त्यांना कळायला कळायला लागतं. लागतं. त्यांच्यासाठी कोणकोणत्या ट्रीटमेंट्स आहेत? अशा पेशंटसाठी जे टीनेजर्स मी म्हणेल किंवा कॉलेज गोईंग स्टुडंट्स म्हणेल, तर फर्स्ट प्रोसिजर येते स्माईल डिझायनिंगची, ती म्हणजे डेंटल ब्रेसेस, ज्याला आपण क्लिप्स म्हणतो किंवा पिना म्हणतो. ही खूप वर्षांपासून चालत आलेली प्रोसिजर आहे, ज्यामध्ये दातांवरती ब्रॅकेट बसवले जातात आणि त्याच्यामध्ये वायर इन्सर्ट करून दात हे अलाइन केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार येतात. एक येतं मेटल ब्रेसेस, दुसरं येतं सिरामिक ब्रेसेस. मेटल ब्रेसेस नावाप्रमाणे स्टेनलेस स्टीलचं बनलेलं आहे आणि सिरामिक ब्रेसेस हे व्हाईट कलरचे ब्रेसेस असतात. तर ह्या दोघांमध्ये प्रमुख डिफरन्स हा व्हिजिबिलिटीचा असतो. टीनेजर्समध्ये आणि कॉलेज गोईंग स्टुडंटमध्ये सिन्स व्हिजिबिलिटी कमी असावी म्हणून सिरामिक ब्रेसेस हे जास्त प्रमाणात वापरले जातात. ह्या स्टुडंटमध्ये दुसऱ्या ज्या प्रोसिजर प्रचलित आहेत त्या म्हणजे लेझरच्या सहाय्याने त्यांच्या काळ्या पडलेल्या हिरड्या ह्या आपल्याला पिंक करता येऊ शकतात. सेकंड, टीथ व्हाईटनिंग करता येतं. ज्या पेशंटचे दात हे खूप प्रमाणात पिवळे असतात, हे त्यांचं वय असतं की त्यांना वाटतं की त्यांचे दात शुभ्र असावे, अशा वेळेला लेझर टीथ व्हाईटनिंगमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड लावून दातांचं ब्लिचिंग केलं जातं आणि लेझरच्या सहाय्याने ते ब्लिचिंगचं पेनिट्रेशन जास्त वाढवून खूप सुंदर प्रमाणात दात सफेद करता येतात. अजून ह्या बच्चूंमध्ये सध्याच्या याला जे ट्रेंडिंग आहे ते म्हणजे डेंटल ज्वेलरी. काही दातांवरती डेंटल ज्वेलरी स्मॉल पीस ऑफ डायमंड सारखं दिसतं, अच्छा. ते अप्लाय करून त्यांच्या स्माईलमध्ये एक्स्ट्रा स्पार्कल ॲड करता येतो, जेणेकरून दात स्माईल डिझायनिंग छान दिसायला लागतं आणि हास्य त्यांचं अजून इम्प्रेसिव्ह वाटायला लागतं. अजून बच्चूंच्या केसमध्ये मी म्हणेल की जर कुठला दात पडल्यामुळे तुटलेला असेल किंवा दातांवरती ओव्हरऑल लेअरिंग थोडं खराब झालेलं असेल, तर अशा वेळेला कंपोजिट फिलिंग ॲज वेल ॲज दातांचा वरचा लेअर थोड्या प्रमाणात ट्रिम करून त्याच्यावर जसं फर्निचरवर आपण लॅमिनेट्स लावतो तशाच पद्धतीने व्हाईट कलरचे लॅमिनेट सगळ्या दातांवर चढवले जातात, जेणेकरून पुढचे जे दात एकदम ब्राईट आणि स्टेन फ्री म्हणेल मी दिसायला लागतं आणि त्यांचं स्माईल खूपच चांगल्या प्रमाणात इम्प्रूव्ह होतं. तर ह्या सगळ्या प्रोसिजर आहे ज्या कॉलेज गोईंग स्टुडंटमध्ये आपण करू शकतो, जेणे त्यांचं स्माईल सुंदर दिसायला लागतं. अच्छा, अशाच एका टीनेजरची ज्याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट केलेली आहे, त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे, आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आपण. Hello, my name is Shanshi Lee. First of all, I am so thankful to Dr. Priyanka of this Khan Dental Clinic to take care of me very nicely during the braces and implants moments. So it's a very good experience for me to take these braces and implants in this clinic because the FA members are so helpful and they were so concerned about me so nicely. So I had a very good experiences in this clinic. Thank you. वा, आता तुम्ही अगदी लहान बाळांपासून ते कॉलेजला जाणाऱ्या बाळांपर्यंत, मुलांपर्यंत त्यांच्या सुद्धा डेंटल ट्रीटमेंट विषयी अगदी सविस्तरपणे सांगितले, वेगवेगळे पर्याय सांगितले. आता जरा आपण पुढच्या वयोगटाविषयी बोलूया, जिथे आपल्या प्रत्येक अवयवाची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं, जेणेकरून आपल्याला वृद्धापकाळात जास्त काही त्रास होणार नाही. आता सांगा मॅडम, की प्रौढ वयात जेव्हा आपण घेतो तेव्हा दातांसाठी कोणत्या ट्रीटमेंट असतात हे तर सांगाच, पण त्याचबरोबर दातांची काळजी कशी घ्यावी हे जास्त सविस्तर सांगा. ओके. जेव्हा वय थोडं वाढतं म्हणजे टीनेजर्स पासून आपण अडल्टहूडमध्ये जातो, मी म्हणेल नॉर्मल अडल्ट्स आपण 18 नंतर कन्सिडर करतो, पण यामध्ये मी म्हणेल 30-40 इयर्सला पण आपल्याला वाटत असतं की आपलं स्माईल हे छान दिसावं, ब्राईट दिसावं. बऱ्याच वेळा पेशंट आमच्याकडे येतात, पण त्यावेळेला त्यांचं एक म्हणणं असतं की ब्रेसेस लावलेले मला दिसायला नको, त्याचबरोबर माझे वेडे वाकडे दात मला सरळ करायचे. तर अशा वेळेला लिंग्युअल ब्रेसेस हा ऑप्शन अवेलेबल आहे, ज्यामध्ये दातांच्या बाहेरच्या बाजूवर ब्रेसेस न लावता दातांच्या आतल्या साईडने ब्रेसेस लावले जातात, जे कुणालाही न कळता या पेशंटमध्ये त्यांचा स्माईल मेकओव्हर होत असतो. सेकंड आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आजकाल खूपच चालतात ते म्हणजे डेंटल अलायनर्स हे प्लास्टिकचे क्लिअर ट्रेज असतात, जे प्रत्येक पेशंटनुसार कस्टमाइज केले जातात. एकदा पेशंट आमच्याकडे आलं की त्यांचं आम्ही इम्प्रेशन घेतो आणि त्यांच्या इम्प्रेशननुसार त्यांच्या दातांवर फिट होणारे त्यांचे ट्रेज कस्टमाइज केले जातात. एक ट्रे हा पेशंटला साधारणतः 15 डेजसाठी वापरायचा असतो. हे ट्रेज इतके जास्त इनविजिबल आहे की 1 फुटाच्या अंतरावरती जरी कोणी असेल तरी त्यांना लक्षात येत नाही की यांची कुठली डेंटल ट्रीटमेंट किंवा स्माईल डिझायनिंगची ट्रीटमेंट चालू आहे. जर मी ब्रेसेस आणि क्लिअर अलायनर्सबद्दल बोलायचं झालं तर क्लिअर अलायनर्स हे खूपच जास्त फ्रेंडली अप्लायन्स आहे. सिन्स फर्स्ट हे इनविजिबल आहे, कुणालाच कळत नाही की तुमचं स्माईल मेकओव्हरची ट्रीटमेंट होतीये. सेकंड म्हणायला गेलं तर रिमूव्हेबल आहे. ब्रेसेस एकदा लावल्यानंतर 1 वर्षाने आम्ही काढत असतो आणि त्यासाठी पेशंटला एव्हरी 3
3 वीक्समध्ये क्लिनिकला व्हिजिट करावं लागतं. पण अडल्ट्समध्ये त्यांच्या जॉब्स, त्यांचं पर्सनल लाईफ याच्यामुळे क्लिनिकला एव्हरी 3 वीक्समध्ये व्हिजिट करणं पॉसिबल होत नाही. अशा केसमध्ये क्लिअर अलायनर्ससाठी त्यांना हार्डली 2 व्हिजिट आमच्याकडे यावं लागतं आणि पुढचे 6 महिने ट्रीटमेंट ते घरी बसल्या घेऊ शकता. कारण त्यांना फक्त 15 दिवस एक ट्रे वापरून नेक्स्ट 15 डेजला नेक्स्ट ट्रे वापरायचा असतो. सिन्स अप्लायन्स रिमूव्हेबल आहे, त्याचे 2 ॲडेड ॲडव्हान्टेजेस आहे. ब्रेसेसमध्ये हार्ड, स्टिकी आणि क्रंची फूड खाता येत नाही, पण क्लिअर अलायनर्समध्ये पेशंटला हव्या असलेल्या गोष्टी ते अलायनर्स काढून खाऊ शकता. दुसरं, सिन्स हे रिमूव्हेबल असल्यामुळे जसं ब्रेसेसमध्ये दात साफ करणं डिफिकल्ट होतं, तसं क्लिअर अलायनर्स काढून तुम्ही हवे तसे दात व्यवस्थित ब्रश करू शकता. त्यामुळे हा ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. थर्ड, मी म्हणेल जसं ब्रेसेसमध्ये कधी कधी इमर्जन्सीज असतात, एखादं ब्रॅकेट तुटतं, वायर टोचायला लागते, तर अलायनर्समध्ये या इमर्जन्सीज नाही आहे. आणि फिफ्थ म्हणेल मी महत्त्वाचं पण आहे की हे अफोर्डेबल पण आहे. जेव्हा आपण विचार करतो डेंटल ट्रीटमेंटचा, असं वाटतं की ब्रेसेसच्या कम्पेअर हे खूपच कॉस्टली असणार आहे, तर तसं काही नाही आहे. ह्या ट्रीटमेंट अफोर्डेबल आहेत. तरी साधारण किती टक्के अफोर्डेबल, म्हणजे कम्पेअर टू ब्रेसेस ट्रीटमेंट? कम्पेअर टू ब्रेसेस आपण विचार केला ना, तर ब्रेसेसला एव्हरी 3 वीक्स व्हिजिट द्याव्या लागतात. व्हिजिटिंगची जर कॉस्ट आपण इन्क्लूड केली तर अलायनर्स तुम्ही घरी बसल्या तुमची ट्रीटमेंट होत असते. तरी मी म्हणेल की 80% आणि 20% एवढा कमी डिफरन्स त्या दोघांमध्ये आहे की कॉस्ट वाईज जर विचार केला आणि व्हिजिट्स वाईज पण. बरं, पुन्हा एकदा तुमच्याच एका रुग्णाची, ज्यांनी आता खूप छान त्यांचं स्माईल झालेलं आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. हाय, मी दीपा स्वामी. माझे दाताच म्हणजे प्रॉब्लेम्स होते खूप सारे, तर ते इथे प्रियंका मॅडमच्या सपोर्टीने, स्टाफच्या सपोर्टीने खूप चांगलं मला ट्रीटमेंट झालं. रूट कॅनल व्यवस्थित होते इथे आणि आता व्यवस्थित कॅप बसवलं आहे, त्यामुळे माझी तर स्माईल मी आता व्यवस्थित करू शकते. अच्छा, अतिशय समाधानकारक अशी ही प्रतिक्रिया होती. तुम्ही मगाशी बोलताना असं सांगितलं मॅडम की 30शीत आणि 35शीत सुद्धा व्यक्तीला असं वाटतं की आपले दात थोडे सरळ करायला हवे, आपली स्माईल आणखी छान करायला हवी, पण मग 35शी नंतर करताच येत नाही का? नाही, करता येते ना. तेच तर मी सांगितलं, क्लिअर अलायनर्सच्या साहाय्याने आणि ब्रेसेसच्या साहाय्याने 60-70 इयर्स पर्यंत पण तुमची स्माईल. सिनियर सिटीजन्ससाठी विशेषतः कोणकोणत्या ट्रीटमेंट्स असतात हे सविस्तरपणे सांगा. ओके, सिनियर सिटीजनसाठी मी म्हणेल की तुम्ही स्वतःला सिनियर सिटीजन कधी म्हणून घेता, तिथून प्रश्न सुरू होतो. जर 50-55चे असाल तर तुम्हाला ब्रेसेसच्या ट्रीटमेंट तरी करता येतात. जर तुमचं दातांचं आरोग्य हे चांगलं असेल आणि बोनची कंडिशन ही चांगली असेल तर सिनियर सिटीजनमध्ये पण ह्या सगळ्या ट्रीटमेंट होऊ शकतात. प्लस मी म्हणेल ह्या एजला पर्टिक्युलरली 2 प्रॉब्लेम फेस करावे लागतात. कधी कधी दात हे जास्त प्रमाणात झिजलेले असतात, कारण कडक गोष्टी खाल्ल्या गेल्यामुळे दात घासले गेलेले असतात, सेन्सिटिव्हिटी असते. तर सिनियर सिटीजनमध्ये फर्स्ट प्रोसिजर मोस्ट कॉमनली केली जाते, तिला रूट कनाल ट्रीटमेंट म्हणतात. रूट कनाल ट्रीटमेंट करून दाताला आपण नॉन व्हायटल बनवतो, म्हणजे दातातला ब्लड सप्लाय आणि नर्व सप्लाय काढून घेतो, जेणेकरून दाताला सेन्सेशन फील होणं बंद होतं. आणि नंतर क्राऊन देऊन त्या दातांना FMR म्हणजे फुल माउथ रिहॅबिलिटेशन आपण करत असतो. तर ह्या ट्रीटमेंटद्वारे RCT करून दातांवरती क्राऊन दिले जातात आणि दातांची हाईटही वाढवता येते. आणि चेहऱ्याचा पण कधी कधी जसं आपण अडल्टहूडकडे जातो तर चेहरा हा वसका व्हायला लागतो, कारण दात घासले जातात आणि त्यामुळे लोअर अँटेरियर फेशियल हाईट ही कमी होत असते. तर FMRच्या केसेसमध्ये ती वाढवता येते आणि त्याला चेहऱ्याला अचानक यंग लुक प्राप्त होतो. सेकंड, मी म्हणेल ह्या पेशंटमध्ये मोस्ट कॉमन आढळून येणारा प्रॉब्लेम म्हणजे मिसिंग टीथचा असतो. काही दात पडलेले असतात, किडल्यामुळे ते काढून टाकण्यात आलेले असतात, मिसिंग असतात. तर अशा वेळेला 2 प्रोसिजरच्या साह्याने मिसिंग टूथ हे रिप्लेस करता येतात. पहिलं असतं डेंटल ब्रिज, दुसरं असतं डेंटल इम्प्लांट. आता डेंटल ब्रिज जेव्हा आपण बोलतो तर नॉर्मली ब्रिजला आपल्याला 2 पिलर लागतात आणि त्याच्यामध्ये आपण ब्रिज बनवत असतो. तर डेंटल ब्रिज ही एक्झॅक्टली सेम प्रोसिजर आहे. 2 व्हायटल टीथला आपण हलकंसं ट्रिम करतो आणि त्याच्यावरती ब्रिज म्हणून मिसिंग टूथ रिप्लेस करतो, त्याला डेंटल ब्रिज म्हणतात. तर ही नॉन सर्जिकल प्रोसिजर आहे. यामध्ये आपण काही सर्जरी करत नसतो, तर फक्त 2 दातांना ट्रिम करणार आणि ब्रिजच्या स्वरूपात एक दात आपण रिप्लेस करतो. त्याला सेकंड ऑप्शन म्हणजे डेंटल इम्प्लांट. डेंटल इम्प्लांटमध्ये आपण बाजूच्या 2 चांगल्या दातांना बिलकुल घासत नाही, फक्त जो मिसिंग टूथ असतो तिथल्या जागेचा आपण एक्सरे घेतो आणि त्यामध्ये CBCTमध्ये लक्षात आलं बोनची हाईट चांगली आहे तर त्याला ड्रिल करून त्याच्यामध्ये एक स्क्रू टाकला जातो आणि त्या स्क्रूवरती नंतर तो मिसिंग असलेला टूथ रिप्लेस केला जातो. तर डेंटल ब्रिज आणि इम्प्लांटमध्ये आजकाल पेशंट जे प्रिफर करतात दॅट इज डेंटल इम्प्लांट, सिन्स आपण 2 चांगल्या असलेल्या दातांना हात लावत नाही. तर ही प्रोसिजरमध्ये सुद्धा सिनियर सिटीजनमध्ये खूप कॉमनली केली
जाते. थर्ड मी म्हणेल की मिसिंग टीथला जेव्हा पेशंटला अगदी टेम्पररी सोल्युशन हवं असेल तर त्यावेळेला रिमूव्हेबल पार्शियल डेंचर नावाचा एक प्रकार असतो, ज्याला पूर्वी आपण कवळी पण म्हणायचो. कवळी म्हणजे पूर्णच दात आपण काढा घालायचे असतात आणि पेशंट ते डिरेक्टली घालतात, तोंडामध्ये एकही दात नसतो. तसंच जर सपोज 4 दात मिसिंग असेल तर 4 दातांचा सुद्धा काढा घालायचा छोटा पार्ट येतो, त्याला रिमूव्हेबल पार्शियल डेंचर म्हणतात. आणि दुसरा एक प्रकार मी म्हणेल जसं कम्प्लीट डेंचर, जर पेशंटच्या तोंडातले सगळेच दात पडलेले असतील तर त्यावेळेला त्यांना आपण डेंचर देतो. आणि आजकाल डेंचरला जो ऑप्शन आला आहे त्याला म्हणतात इम्प्लांट सपोर्टेड डेंचर, म्हणजे आपण तोंडामध्ये 4 ते 6 इम्प्लांट टाकतो आणि त्याच्या साह्याने ती कवळी फिक्स करून टाकतो. मग इम्प्लांट सपोर्टेड डेंचर पण आजकाल सिनियर सिटीझनमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अच्छा, म्हणजे सिनियर सिटीझन साठी सुद्धा अनेक पर्याय हो, आहे हो. दात सरळ करण्याचे, त्यांचं हास्य अधिक खुलवण्याचे. खुलवण्याचे. आणि खरं तर विषयच आपण खूप सुंदर निवडला की सर्वांसाठी हास्य खुलवण्याचे पर्याय, असाच आपला आजचा विषय. आणि खरोखर आपण अगदी बाळापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी उपचारांच्या वेगवेगळे प्रकार सांगितले, पद्धती सांगितल्या. आता प्रेक्षकांमधून अनेक लोकांना असा प्रश्न पडला असेल की आम्हाला कधी अपॉइंटमेंट मिळेल डेक्कन डेंटल क्लिनिकची. आपण संपर्क क्रमांक दिलेलाच आहे, स्क्रीनवर दिसत असेल प्रेक्षकांना. तुम्ही आता तुमच्या क्लिनिक विषयी सविस्तर माहिती सांगा. ओके, आमचं डेक्कन डेंटल क्लिनिक हे पुण्यातील डेक्कनला FC रोडवरती लोकेटेड आहे. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता हे हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहे. त्यामुळे बाहेरगावच्या पेशंटसाठी तिथं येणं खूप सोयीचं आहे. प्लस आम्ही क्लिनिक मंडे टू संडे 9 to 9 ओपन ठेवतो. सॅटर्डे आणि संडेला मोस्टली आम्ही बाहेरगावच्या पेशंटला अटेंड करत असतो, जेणेकरून त्यांच्या ट्रीटमेंट करणं आम्हाला सोपं होतं. आणि आमची 20 मेंबर्सची महिलांची टीम सतत अविरत कार्यरत असते, त्यामुळे तुम्हाला कधी अपॉइंटमेंटचा कधीच इश्यू नाही येणार. अगदीच आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. खूप खूप आभार मॅडम या सगळ्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.